ईव्हीएमच्या विरोधात विटा तहसीलवर ईव्हीएम हटाव देश बचाव अशी जोरदार घोषणाबाजी करत निषेध मोर्चा काढून तहसीलदार योगेश्वर टोपे यांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेत आणि महायुतीची सत्ता ज्या पद्धतीने आली याबाबत लोकांच्या मनात संभ्रम आणि रोषाचं वातावरण आहे। या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून हे सरकार सत्तेत आले अशी लोकांची जनभावना झाली आहे। ज्या मतदारसंघामध्ये उमेदवार निवडून येणार नाही तिथे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि जिथे उमेदवार 5-10 हजार मतांनी निवडून येणार आहेत तिथे 78,000 मतांनी उमेदवार कसे निवडून येतात हा लोकांच्या मनात प्रश्न उभा राहिलाय। अशा पद्धतीने जर निवडणुका होणार असेल तर हा लोकशाहीचा खून आहे। लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला आहे आणि यापुढे निवडणुका तर लढवायच्या का नाही असा संशय निर्माण झालाय। ज्या बूथवर लोकांनी मतदान केलं त्या बूथवर 0 मतदान पडलेलं आहे। अशा बऱ्याच ठिकाणी घटना घडलेल्या आहेत। आपण केलेल्या स्वतःचं मत जर पडत नसेल तर ह्या निवडणुका कशा झाल्या असतील याचा विचार केलेला बरा। लोकशाहीचा खून करून जर निवडणुका होणार असतील तर असल्या निवडणुकीचा आम्ही निषेध करतो आणि ह्याचा निषेध म्हणून तहसीलदार कार्यालयावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार वैभव पाटील, अपक्ष उमेदवार राजेंद्र अण्णा देशमुख, बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार संग्राम माने, प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार भक्तराज ठिगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी तहसीलदार योगेश्वर टोपे यांना निवेदन देण्यात आले। झालेल्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात असं आलं असेल की सर्व महाराष्ट्रामध्येच ईव्हीएम संदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। खानापूरच नाही तर मी संपूर्ण जर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये आकड्यामध्ये असलेले तफावत, एखाद्या बूथला जेवढे मतदान झाले त्याच्यापेक्षा जास्त उमेदवारांना मतं मिळाले। काही ठिकाणी उमेदवारांचे हक्काचे मतदान असताना सुद्धा काही उमेदवारांना त्या बूथवर 0-0 मतदान मिळाले। अशी विदारक आणि धक्कादायक परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेली आहे। ईव्हीएमबद्दल सर्वांच्या मनामध्ये आता इतकी प्रचंड शंका आहे की त्या शंकेच्या हिशोबानं माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला वाटतं की भविष्यात ईव्हीएम जर असेल तर उमेदवारी करायची का नाही, निवडणूक लढवायची का नाही, अशी परिस्थिती आमच्या सगळ्यांच्यावरती येऊन टेपलेली आहे। हे जर माझं एकट्याचं मत असतं तर ठीक आहे, पराभवानंतर एखादा उमेदवार बोलले असं कोणतं म्हणेल, पण माझ्याबरोबर अपक्ष लढलेले आदरणीय या मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्र अण्णा इथं उपस्थित आहेत, भक्तराज काका ठिगळे इथं उपस्थित आहेत, संग्राम माने इथं उपस्थित आहेत। परवा दिवशी संभाजी पाटील यांनी पण आपल्या सगळ्यांना निवेदन दिलं। त्यांनी या सगळ्यांचंच आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या भागामध्ये आम्हाला पोटेन्शियल आहे किंवा ज्या भागामध्ये आम्हाला चांगलं मतदान होते त्या भागामध्ये सुद्धा अत्यंत कमी प्रमाणात काही ठिकाणी 0 मतदान होण्यासारखी परिस्थिती आलेली आहे। एक ट्रेंड जर बघितला तर पहिल्या बूथपासून ते 358 जेवढे बूथ आहेत एक सलग ट्रेंड त्या उमेदवाराच्या बाबतीत दिसतो। म्हणजे जर माझ्यासारख्या उमेदवाराला एका बूथवर 300 मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत मला 300 मतं मिळत चाललेत आणि माझ्या विरोधी उमेदवार आहे त्याला जर 700 मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत त्याला 700 मतं मिळत जातील। असा कुठला ट्रेंड असू शकतो, अशी काय सुप्त लाट असू शकते किंवा काय, ह्याचा प्रश्न आम्हाला पडतो। या मतदारसंघात आम्ही सगळीच मंडळी गेली 10-20 वर्ष अण्णांसारखे जवळजवळ 30-35 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असणारी मंडळी, सर्वांच्या सुखदुःखात जाणं, अडीअडचणी सोडवणं, लोकांच्या लोकभावनेप्रमाणे काम करणारी सगळी मंडळी आहेत। असं असताना सुद्धा आज आमच्यासारख्या उमेदवारांच्या वरती इतका मोठं आमच्यावर संशय येतोय की आमचंच मत आम्हाला पडले की नाही अशी म्हणण्यासारखी परिस्थिती या निमित्ताने। विरोधक म्हणतात लाडकी बहिणीचा परिणाम आहे। आपल्या मतदारसंघात 42,000 फक्त लाडकी बहिणीचे फॉर्म काहीतरी मंजूर आहे या आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात। सरासरी 71-72% मतदान झालं तर 28,000, त्याच्यामध्ये माझ्यासारख्याला 30% मतदान मिळाले। त्या लाडक्या बहिणीतल्या 30%नी मला मतदान केलं असलं तर मग विरोधकाला 78,000 मतं लीड वाढायची काहीच परिस्थिती नाही ना। मग जर लाडक्या बहिणींच्या मतावरती तुम्ही ईव्हीएमचा घोटाळा जर झाकणार असाल तर ह्याचा जाहीरपणे आम्ही निषेध करतो। आम्ही आमच्या परीनं लोकशाही मार्गानं ह्याच्या विरोधात आवाज उठवायचा प्रयत्न करतो। आम्हाला माहिती आहे त्याच्या मर्यादा आहेत, 100% मर्यादा आहेत, कारण हा मोठा स्कॅम आहे। हा काही एका खानापूर विधानसभा मतदारसंघात घडलेला नाही आहे, तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा घडलेला आहे। हे स्कॅम आहे, याच्या विरोधात जिकडे तर दिसतंय। खरं म्हणलं तर हे ईव्हीएम मशीन चुकीच्या पद्धतीनं ऑपरेट करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झालेला आहे। चांगल्या पार्टीचे 10-20 मतं घेतली आणि अपक्षांची 100 अपक्ष एकत्रित येणार नाही असं त्यांना वाटलं, पण आम्ही सगळे एकत्रित येऊ, पुढे असाच लढा आम्ही चांगल्या पद्धतीनं देण्याचा आम्ही प्रयत्न करू। हे जास्त दिवस टिकत नसते, किती जरी काही केलं तरी लोकांना या प्रश्नांची उत्तरं
मिळेपर्यंत लोकसुद्धा जागृत झालेले आहेत आणि त्या दृष्टीनं भविष्यामध्ये हे बॅलेट पेपरवरती यावं, जे त्यांना जे काउंटिंगला जे अधिकारी असतात त्यांचं मानधन वाढवावं आणि त्यांना जास्ती वेळ काम करायला संधी द्यावी. तिथं 2 दिवसानं निकाल लागू देत, 3 दिवसानं निकाल लागू देत, पण हा निकाल पारदर्शक होणं आणि लोकशाही वाचली पाहिजे आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष नसेल तर लोकशाहीला अर्थ नाही आणि अशा पद्धतीनं जर लोकशाही चालणार असेल तर ही हुकुमशाहीच आहे असं स्पष्टपणानं म्हणावं लागेल. आणि त्या दृष्टीनं हा आजचा लढा आहे आणि आम्ही शेवटपर्यंत असं लढू. आम्ही मध्ये आधी थांबणारी माणसं नाही. आम्ही जनसेवेचं वृत्त कंकण हातामध्ये बांधलेलं आहे, ते शेवटपर्यंत आम्ही निभावू एवढंच ह्या निमित्तानं सांगेन आणि एकत्रित येण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करू.